मित्रांनो, प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपला प्रत्येकाला असं वाटतं की फिल्म स्टार व्हावं, मी डायरेक्टर व्हावं, पण मात्र आपलं स्वप्न कुठेतरी खुंटलेलं असतं. फिल्ममध्ये गेलं आपलं ते क्षेत्र आणि म्हणून अनेक पालकांना आपण दाबून ठेवतो. मात्र एक असा व्यक्ती आहे अमरावतीमधला का ज्या माणसाने स्वप्न पाहिलं की चित्रपट तयार करण्याचं आणि त्याच्या आईवडिलांनी ते स्वप्न पूर्ण करण्याकरता त्याला पूर्ण सहकार्य केलं. इतकंच नव्हे तर वयाच्या 25व्या वर्षी आपलं स्वप्न पूर्ण करता करता आपला इंटरेस्ट फॉलो करता करता या विद्यार्थ्यानं वयाच्या 25व्या वर्षी या विद्यार्थ्याला लंडन येथील एका विद्यापीठाने वयाच्या 25व्या वर्षी डॉक्टरेट बहाल केलेली आहे. त्याचबरोबर फिल्म मेकिंग मध्ये या माणसाला वर्ल्ड रेकॉर्ड 3दा आहे. असा आमचा अमरावतीचा, त्याचा नुकताच चित्रपट काही गाफील नावा चित्र प्रदर्शित झाला, असा आमचा तरुण मित्र डॉक्टर मिलिंद वंदना अशोक ढोके याला सन्मान या ठिकाणी आमंत्रित करतो. डॉक्टर मिलिंद वंदना अशोक ढोके, कृपया आपण व्यासपीठावरती यावं व आपण विराजमान व्हावं. विचारतो की ज्या बॅकग्राऊंड मधून तुम्ही आलेले आहात, तुम्ही काही जे काही तपासलेलं आहे आम्ही, तुम्ही काही फिल्म बॅकग्राऊंडच्या परिवारातून आलेला नाही आणि तुमच्या घरी तो पॅटर्न दिसत नाही. तर तुम्ही एंट्री कशी काय केली या, म्हणजे कुठल्या वयात तुम्ही सुरुवात केला हे सगळं फिल्म मेकिंग या सगळ्या प्रोसेसमध्ये? सर, सुरुवात माझ्या पेरेंट्सपासूनच झाली. म्हणजे मी आता इथे फॅमिलीवर सगळे झाले आहेत, तर कसं मी एकदम मनातून बोलेल जे काही बोलायचं तर. लहानपणी माझ्या घरी टी व्ही नव्हता. आजकाल सगळ्यांच्या घरी कॉमन झालं आहे. माझा 93चा जन्म आहे. माझ्या घरी टी व्ही नव्हता आणि एंटरटेनमेंट म्हणून काय करायचं, तर अशा वेळेला माझे आई माझे बाबा मला कॉमिक्स वाचून दाखवायचे, स्टोरीचे बुक्स आणायचे, वाचून दाखवायचे, मला वाचायला लावायचे. तर यांनी काय झालं ना, इनडायरेक्टली त्या लहान वयात माझं इमॅजिनेशन जे होतं ना ते स्ट्रॉंग झालं. इमॅजिनेशन पॉवर वाढली आणि त्याच्यामुळे रीडिंग होत गेलं. रीडिंगमुळे इमॅजिनेशन परत वाढत गेली आणि हे करता करता कुठेतरी मला असं फील व्हायला लागलं की मी तर स्टोरी क्रिएट करायला लागलो आता हळूहळू. म्हणजे काय झालं की रीडिंग करत होतो, ते रीडिंग नरेट करून दाखवत होतो. मग नरेट करता करता असं वाटायला लागलं की आपण पण काहीतरी नवीन क्रिएट करायला पाहिजे. मग स्वतः क्रिएट करायला लागलो आणि जे काही माझे मित्रपरिवार होते त्यांच्यासोबत मी हे डिस्कस करायचो, त्यांना स्टोरी नरेट करायचो. तो तिथनं ही गोष्ट जी आहे माझी फिल्म मेकिंग मधली, म्हणजे माझा बेसिक जो टॅलेंट आहे तो रायटिंगचा आहे आणि तो रायटिंगचा जो टॅलेंट आहे तो इथनं सुरू झाला आहे. बिकॉज ऑफ माय कुठल्या वर्गापासून सुरू झाला? सर, मी पहिलीच असताना माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक लिहिलं. आयुष्यातलं पहिलं नाटक पहिल्या वर्गामध्ये असताना. सोबतचे जे पालक होते, मुलं होते, त्यांच्यासोबत काय सुरू होतं मग आणि तुमच्यासोबत काय सुरू होतं? तर इनडायरेक्ट आहे पण कठीण प्रश्न आहे. आज सोशल मीडियाच्या टाईममध्ये जेव्हा कम्युनिकेशन इतकं इझी झालं आहे, मला वाटतं की एक जो इमोशनल कनेक्ट आहे किंवा एक जो कम्युनिकेशन आपण आपल्या पेरेंट्ससोबत करतो ते कम्युनिकेशन कुठेतरी कमी झालं आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये कदाचित मुलगा त्यांच्या आईवडिलांना सांगत असेल की मला काय करायचं आहे, मला काय करायचं नाही. ती गोष्ट ते कदाचित समजून घेत असतील नाही. पेरेंट्सला मुलांना काय सांगायचं असेल त्यांच्याकडून मे बी ते क्लिअर असेल नाही. त्यांच्यामधली जी बॉन्डिंग आहे ना ती कुठेतरी मला मिसिंग वाटते आजकाल. का बरं? कारण आता मी पर्सनल उदाहरण देईल की माझे बरेचसे मित्र आहेत, त्यांनी असे कोर्सेस परस्यू केले जे त्यांना करायचे नव्हते. ते त्यांनी याच्यामुळे परस्यू केले बिकॉज त्यांच्या पेरेंट्सला तसं वाटायचं. आणि या गोष्टीमुळे काय झालं ना, कुठेतरी बेसिक लेवलवर एक जे अंडरस्टँडिंग क्रिएट व्हायची असते ना ते डिस्टर्ब होऊन जातं. आणि त्याच्यामुळे मग जो एक बॉन्ड असतो ना पेरेंट आणि किड मधला, चाइल्ड मधला, तो कुठेतरी हालतो. आणि बस मग तिथनं हालणं सुरू झालं की मग काय, मग हळूहळू तुम्ही बघाल की मुलगा आणि त्याचे आई वडील डिस्कनेक्ट होणं सुरू होतं. म्हणजे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवर माझे जितके फ्रेंड्स आहेत त्याच्याची मेजॉरिटी सांगेल मी. डिस्कनेक्ट म्हणजे नेमकं कसं? डिस्कनेक्ट म्हणजे आता मी तुम्हाला उदाहरण देतो. आता माझी जेव्हा फिल्म रिलीज झाली रिसेंटली, एक रँडम मुलगा माझ्याकडे आला आणि त्यांनी मला म्हटलं की सर मला फिल्म मेकर व्हायचं आहे, मला डिरेक्टर बनायचं आहे, मी कशी फिल्म बनवू सांगा. मी म्हटलं याच्यात एवढा कशाला तू घाबरतोय, मुंबईला जा, शिक,
त्याच्यानंतर असिस्ट कर प्रोजेक्ट आणि स्वतःची फिल्म कर. तो म्हणाला की सर माझे पेरेंट्स मला अलाव करत. मी म्हटलं पेरेंट्स अलाव करत नाही. मी आधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला की तुझे पेरेंट्स करतात काय. तर त्यांनी म्हटलं माझे पेरेंट्स डॉक्टर आहेत. मी म्हटलं डॉक्टर पेरेंट्स आहेत ज्यांचे जे ऑलरेडी प्रगत विचाराचे असतील, ज्या शिकले सवरलेले असतील, ते अपोज करत आहे तुझ्या ड्रीमला किंवा तुला फॉलो करायचं की जे काही तुला करायचं आहे. त्याला म्हणते की तू डॉक्टर पण आमच्यासारखा. तो मला कितीतरी वेळा म्हणाला की सर माझे, तो ॲक्च्युली माझ्यासमोर रडला लिटरली. एक अननोन मुलगा माझ्यासमोर येऊन रडून राहिलाय याच्याकरता हे सांगत की माझे पेरेंट्स मला सपोर्ट करत नाही फिल्म मेकिंगसाठी, मला माझं स्वप्न पूर्ण करू देत. मी त्याला म्हटलं की तुला वाटत असेल तर मला बोलव, मी तुझ्या पेरेंट्ससोबत भेटतो किंवा तुझ्या पेरेंट्सला माझ्याकडे घेऊन आपण कन्सल्ट करू आणि त्यांचे जे काही डाऊट्स असतील ते दूर करू. तर हा एक ज्वलंत आत्ताचं उदाहरण आहे. आता अशी कितीतरी उदाहरण असतील ना. आणि याच्यातून काय सिद्ध होते की आजच्या डिजिटल युगात जेव्हा कम्युनिकेशन एकदम इझी झालंय, तिथे तुमचं आणि तुमच्या किडचं तुमच्या पेरेंट्सवर कम्युनिकेशन व्यवस्थित नसेल तर पुढे होणार तरी काय? कसं होईल पुढे? कसं बरोबर चालेल सगळं? मग तुमच्या आई वडील म्हणजे ते तितके, तुम्ही जसं सांगत आहे ते डॉक्टर नव्हते, ते सर्वसाधारण बॅकग्राऊंड मधले आहे. मग त्यांनी तुमच्या अशा वेगळ्या वाटेला कसं काय सपोर्ट केला? पण कारण हे ऑडियन्स म्हणून आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे की तुम्ही खूप पैसेवाले असाल, प्रसिद्ध असाल, मोठ्या पदावरती असाल तर तुमच्याकडे रिस्क नाही घ्यायचं. पण ते ज्या बॅकग्राऊंड मधून आलेले आहेत तिथे तसं नाही आहे काही. आणि मग तुमच्या पालकांनी कसं काय अलाव केलं तुम्हाला या डायरेक्शनने काम करायला? सर, ॲक्टिंग स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स, बरोबर. तर फक्त जर मी एवढं म्हटलं की मला या क्षेत्रात करिअर करायचं आहे, दॅट इज नॉट इनफ ना. तेवढं फक्त बोलणं इज नॉट इनफ. तुमच्या कृतीतून ते दिसलं सुद्धा पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 10 मिनिट कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत आहे तुमच्या पेरेंट्सला की मला या क्षेत्रात काम करायचं आहे, तर अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही 10 घंटे काम करताना दिसले पण पाहिजे ना. तेव्हा तर कुठेतरी त्यांच्या मनात एक कॉन्फिडन्स क्रिएट होईल की भाई हा खरंच करत आहे. नाही तर कंटिन्यू आजही 10 मिनिट बोलत आहे की मी या क्षेत्रात करिअर करेल, उद्याही तेच म्हणत आहे, परवाही तेच म्हणत आहे आणि बाकी निष्क्रिय बसून आहे. अशा वेळेला मग त्यांना कॉन्फिडन्स तरी कसं येईल? त्यांनाही कॉन्फिडन्स लागेल ना. सो माझ्या केसमध्ये ते झालं की मी माझ्या आईवडिलांना म्हटलं की मला या क्षेत्रात करिअर करायचं आहे. त्यावेळेला कदाचित त्यांच्या मनात 19-20 असेल सुद्धा, त्यांनी ती मला बोलून दाखवली नाही. हे त्यांचा मोठेपणा झाला पूर्णपूर. पण त्याच्यानंतर त्यांनी मला काहीतरी कृती करताना सुद्धा बघितलं. मी आयडल बसलोच नाही. मी आजपर्यंत आयडल बसलो नाही. एक दिवस खाली असला की मी बेचैन होऊन जातो. तर हे जर तुमचे पेरेंट्स बघत असतील तर मला वाटते की त्यांच्यात कुठे ना कुठे एक आत्मविश्वास निर्माण होईल त्यांच्या पाल्याबद्दल. सो ते माझ्या केसमध्ये झालं. मला एक प्रश्न विचारायचा. तुझा जो संवाद आहे तोच संवाद मी तोच धागा पकडून पुढे घेऊन जातो. आता बोलत असताना तू असं म्हटलंस की तुझी जी पहिली कथा होती ती कथा पहिल्या वर्गामध्ये लिहिली. पहिल्या वर्गामध्ये अमरावतीचा विद्यार्थी आयुष्यातली पहिली कथा लिहितो आणि त्याच्यानंतर त्याचा हा प्रवास, या प्रवासाचा सन्मान करण्यासाठी लंडनमधले एक प्रतिष्ठित विद्यापीठ तुला डॉक्टरेट देतं. बरं, मला हे सांगशील का तुझी ती पहिली कथा कोणती होती? आता विचार करतो तर वाटते की काय लिहिलं होतं. डॉक्टर नावाचं एक छोटंसं नाटक होतं जे मी फर्स्ट टाइम लिहिलं होतं. ते पहिलीच असताना मी लिहिलं आणि घरच्यांना दाखवलं की बघा मी काय लिहिलंय काहीतरी. ते मला डिमोटिवेट करू शकले असते की काय लिहित आहे, काय टाइमपास करत आहे. पण त्यांनी तसं नाही केलं. उलट त्यांनी मला सपोर्ट केला की तुला तुझ्या नाटकासाठी काय लागते रिक्वायरमेंट सांग मला. मी म्हटलं ते काय गळ्यात काहीतरी घालतात ना ते स्टेथोस्कोप, लहानपणी नाही माहीत काय घालतात. तर त्यांनी स्टेथोस्कोप अरेंज करून दिला, ॲप्रॉन अरेंज करून दिलं आणि हे अरेंज करून मग मी माझं आयुष्यातलं पहिलं नाटक केलं. तर हे मी करू शकलो बिकॉज त्यांनी मला समजून घेतलं त्यावेळेला. आणि तिथून आतापर्यंत डॉक्टरपासून तर आता डॉक्टर मिलिंद ढोकेपर्यंतची जी जर्नी आहे ती खूप अप्स अँड डाऊन्स सोबत आलेली आहे आणि खूप एक्सपिरियन्स देऊन गेलेली आहे. याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे जी कॉन्स्टंट होती, ती म्हणजे माझ्या पेरेंटवर बिलीफ आणि त्यांचा माझ्यावर बिलीफ. तो ना त्यांच्याकडून हल्ला आहे, तो ना माझ्याकडून हल्ला आहे. आणि मी याच गोष्टीसाठी ग्रेटफुल आहे
की आमच्यामधला जो तो ट्रस्ट आहे तो मागच्या 20-30 वर्षांपासून असाच स्ट्रॉंग राहिलेला आहे आणि पुढे पण राहील. अतिशय सुंदर उत्तर. आता तू जे म्हटलं की बिलीफ असणं खूप महत्वाचं आहे. एक साधी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. असं म्हटलं जातं की मुश्किले दिल के इरादे आजमाती है, खाबों का पर्दा निगाहों से हटाती है. मुश्किले दिल के इरादे आजमाती है, खाबों का पर्दा निगाहों से हटाती है. गिरकर हिम्मत न हारे मुसाफिर, आखिर ठोकरे ही तो इंसान को चलना सिखाती है. पालकांची भूमिका काय असावी? तर पालकांनी आपल्या पाल्याला ठोकर लागल्यानंतर सुद्धा त्यात सक्षमपणे उभं राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की मिलिंद ढोके आज अमरावतीमध्ये उभा राहिलाय त्याचं कारण पालकांनी त्यांचा इंटरेस्ट ओळखला होता. टेटोस्कोप देणं असेल, नाही तर मग डॉक्टर नावाच्या कथेपासून त्याचा प्रवास डॉक्टर मिलिंद ढोके या प्रवासामध्ये आईवडिलांचं जेवढं समर्पण आहे त्या समर्पणाच्या पाठीमागे तुझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड हे आम्हाला जाणून घेण्यात जास्त आनंद वाटतो. तुझी सुरुवात कुठून आहे, ॲक्च्युअली तुझं शिक्षण कोणतं बॅकग्राऊंडचं आहे, हा प्रवास मला थोडासा जाणून घ्यायला अधिक आनंद होईल. शिक्षण म्हणजे तुम्हाला ऐकायला मजेशीर वाटेल. आधी डिप्लोमा केला कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, मग BE केली कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये, मग त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मास कम्युनिकेशनमध्ये. त्याच्यानंतर IIT मद्रासमधून सिल्वर मेडलिस्ट झालो मग मी फिल्म ॲप्रिशिएशनमध्ये. आफ्टर दॅट फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधून ऑडिओच्या कोर्समध्ये सर्टिफाईड आहे. नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया जे आहे त्यांच्यापासून मला सर्टिफिकेशन आहे. आफ्टर दॅट जसं आपण बोललो तुम्ही सांगितलं आधी की 3 वर्ल्ड रेकॉर्ड्स आहे, नॅशनल रेकॉर्ड आणि मग पुढे ऑनररी डॉक्टरेट पण मिळाली. तर एक काय म्हणू टेक्निकल बॅकग्राऊंडपासून सुरुवात झाली आणि मग कुठेतरी ते क्रिएटिव्ह बॅकग्राऊंडकडे वळत गेला. तर एकंदरीत आफ्टर टर्निंग लेफ्ट आय हॅव टर्न राईट असं मी म्हणेल. आणि ते बिकॉज ह्याच्यासाठी कारण की सुरुवात आपण ज्या क्षेत्रात राहतो इथे त्यावेळेला म्हणेल आता तरी अवेलेबिलिटी झाल्या आहेत बऱ्याचशा, पण समजा इथून 10 वर्ष आधी तसे कोर्सेस अवेलेबल नव्हते जे मला या क्रिएटिव्ह फील्डमध्ये पुढे घेऊन जातील. सो त्याच्यामुळे आय ऑप्टेड फॉर इंजिनिअरिंग दॅट टाईम. बट ॲज सून ॲज आय गॉट टू नो की आपल्याकडे आणखी पण कोर्सेस अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो, आय मूव टू दोज कोर्सेस. सो असं एक तो एक्सपिरियन्स राहिला. तिशीतला पोरगा अमरावतीसारख्या ठिकाणाहून निघालेला आहे, मुंबईत आपलं नाव कमवत आहे. इथून 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर मिलिंद अशोक वंदना ढोके स्वतःला कुठे पाहतात? हॉलिवूडमध्ये. मी एवढंच म्हणेल की पेरेंट्सनी त्यांच्या मुलांच्या आवडीनिवडी ओळखायला पाहिजे, त्यांच्या आवडीनिवडी पूर्ण करायसाठी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि इन रिटर्न त्या पाल्याची त्या किडची ही जबाबदारी आहे की त्यांनी तो विश्वास तुटूनही द्यायला पाहिजे. तुमचे पेरेंट्स जर तुमच्यावर विश्वास ठेवत आहे सो डोंट लेट दॅट ट्रस्ट ब्रेक एव्हर. कारण की सगळं काही जुळू शकते, विश्वास तुटलेला नाही जुळू शकत परत. सो एवढंच म्हणेल. थँक्यू.